संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान सुरू आहे। केजरीवालांचा आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेस अशा तिघांनीही राजधानीची स्थानिक सत्ता प्राप्त करण्यासाठी जोर पणाला लावलाय। गेली 2 टर्म दिल्लीवरती आम आदमी पक्षाचं निर्विवाद वर्चस्व आहे आणि सलग तिसऱ्यांदा विजयी होऊन हॅट्रिक साधण्याची किमया आप करणार की भाजप आणि काँग्रेस त्यांचा विजयी वारू रोखणार याची उत्सुकता आहे। मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे। मतदान केंद्राबाहेर रांगा दिसून येत आहेत। संध्याकाळी 6 पर्यंत मतदान चालेल। मतदानादरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील तैनात आहे। सीएसएफच्या 220 कंपन्या, 35,000 पोलीस कर्मचारी, 19,000 होमगार्ड्स तैनात आहेत। 70 जागांवरती 699 उमेदवार आपल्या नशीब आजमावत आहेत, तर शनिवारी 8 फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल लागेल। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, मतदानाला तर उत्साहात सुरुवात झालेली आहे, पण दिल्लीमध्ये कोणकोणत्या लढती या मुख्य मानल्या जात आहेत आणि कोणाची वाट बिकट दिसते? प्रज्ञा, 2 मतदारसंघ आहेत ज्यावर सगळ्या देशाचं लक्ष लागून आहे आणि इथं काटेकी टक्कर आहे आणि मोठी नावं आहेत। पहिलं म्हणजे नवी दिल्ली, जिथं अरविंद केजरीवाल यांच्या विरुद्ध काँग्रेसनं संदीप दीक्षित यांना मैदानात उतरवलंय, तर दुसऱ्या बाजूला आपकडून भाजपकडून प्रवेश वर्मा आहेत। त्याचबरोबर कालकाजी सीट, जिथून मुख्यमंत्री आतिशी यांचा सामना भाजपच्या रमेश बदुडी सोबत आहे, त्याचबरोबर काँग्रेसच्या अलका लांबा तिथं आहेत। म्हणून या 2 सीट्स इथं खूप टफ फाईट, काटेकी टक्कर किंवा संबंध देशाचं लक्ष आहे। आणि आजची परिस्थिती अशी आहे की अरविंद केजरीवाल जे हँड्स डाऊन दिल्लीमध्ये त्यांचं वर्चस्व होतं, पण ज्या प्रकारे त्यांना जेलमध्ये जावं लागलं, ज्या प्रकारे भाजपनं प्रवेश वर्मा, काँग्रेसनं संदीप दीक्षित असे उमेदवार उभे केले, तर त्यांची लढत सोपी नसणार आहे आणि खूप टफ फाईट असेल। आणि म्हणून तिथल्या कॉन्स्टिट्युएन्सीवरती प्रामुख्यानं तिन्ही पक्षांचा जोर होता। स्ट्रॉंग कॅन्डिडेट उभे केले गेले होते आणि कालकाजीमधनं आतिशी यांच्या विरुद्ध रमेश यांना तिकीट दिलं गेलं आणि अलका लांबा, ज्या फायर ब्रँड काँग्रेसच्या नेत्या आहेत, ज्या आपमध्येच होत्या, आपच्या आमदारही राहिल्या, त्या नंतर काँग्रेसमध्ये आल्या, तर तिथल्या या 2 सीट्सवरती सगळ्यांचं लक्ष लागून आहे। याशिवाय सोमनाथ भारती, ग्रेटर कैलाशमधनं आपण सौरभ भारद्वाज यांच्या जागांवरती सगळ्यांचं लक्ष लागून आहे। प्रामुख्यानं मी ज्या ठिकाणी आहे हे निर्माण भवनचा परिसर आहे आणि इथं हलचल आपल्याला दिसते, मीडियाचा जमावडा आहे, पण त्यासोबतच इथं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे। त्याचं कारण असं आहे की इथं कोणत्याही क्षणी राहुल गांधी आणि सोनिया गांधी पोचतायत त्यांच्या मताधिकारचा हक्क बजावण्यासाठी। VVIP झोन आहे, मोठ्या संख्येत इथले VIP लोक इथं येतात, वोट करतात आणि प्रवेश वर्मा जे नवी दिल्लीचे भाजपचे उमेदवार आहेत ते देखील इथेच मतदान करणार आहेत। म्हणून या झोनमधला हा सर्वात हाय प्रोफाईल मतदान केंद्र आहे आणि जसं मी म्हणालो की या वेळेची टक्कर सोपी नसणार आहे कोणत्याही पक्षाला। भाजपचा हा वनवास आहे, 14 म्हणजे अनेक वर्षांचा वनवास आहे। मदनलाल खुरानानंतर अशी कोणताही एक मोठा नेता इथं दिल्लीमध्ये भाजपला विजय म्हणा किंवा भाजपकडे दिल्ली ठेवू शकला नाही। किरण बेदी आल्या, नंतर मनोज तिवारीकडे दिल्ली दिली गेली, मात्र त्याचाही परिणाम झाला आणि केजरीवाल यांचा विजय रथ कोणी थांबवू शकलं नाही। 3 टर्म नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, 3 टर्म इथं ते राज्य करतायत, इथूनच पूर्ण देशाचा गाडा हाकतात, पण दिल्ली त्यांच्याकडे कधी आली नाही। म्हणून या वेळेला पूर्ण ताकदीनं भाजप दिल्ली आपल्या तावडीत किंवा आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात पूर्ण ताकदीनं प्रचार करत होते। सर्व मोठे नेते आले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथं 2 दिवस होते। 2 दिवसांमध्ये त्यांनी सभा केल्या, भेटीगाठी केल्या, म्हणून सगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, योगी इथं आले, धामी इथं आले, सगळ्यांना बोलवलं गेलं आणि जी अँटी इन्कम्बन्सी दाखवण्याचा प्रयत्न भाजपनं आपसाठी केला, त्या अँटी इन्कम्बन्सीला एनकॅश करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि इथं नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध किंवा त्यांचं विजयी रथ दिल्लीमध्ये पुन्हा रोखण्यासाठी अरविंद केजरीवालनं या अँटी इन्कम्बन्सीला प्रो इन्कम्बन्सीमध्ये करण्याचा प्रयत्न केला आणि ज्या प्रकारचं राजकारण झालं, जे कॅम्पेन झालं, त्या कॅम्पेनमध्ये पर्सनल अटॅक झाले आणि मुद्द्यांच्या पलीकडे जाऊन
कॅम्पेनमध्ये केजरीवालने कसे भ्रष्टाचार केले, भाजप कशी भ्रष्ट आहे, काँग्रेसकडे कोणती नीतिमत्ता नाही, त्यांची पॉवर संपलेली, अशा अनेक गोष्टी झाल्या. म्हणून जनता इथं मतदान करणार आहे ते विकासाच्या मुद्द्यावरती. काही जण परिवर्तनची मागणी करतात, तर काहींना जी रेवडी सरकार चालते, जे फ्रीबीज मिळत आहेत, पाणी वीज जे तिथं त्यांना फ्रीमध्ये मिळत आहे त्याच्यासोबत जाण्याची भाषा करतात. म्हणून काटेकी टक्कर आहे. आता कोणी सर्वे, कोणी ओपिनियन पोल्स केले नाही, कोणी एक्झिट पोल केले नाहीत चॅनल्सनं, कारण ते बऱ्याच वेळेला चुकीचे ठरले. पण जे सट्टा बाजार किंवा इथून जे आकडे येतात त्याच्यामध्ये काटेकी टक्कर दाखवतात. आता सट्टा बाजारचे कालचे आकडे आपण पाहिले वोटिंगच्या आधीचे, तर 35-37 हे आपला जागा दिल्या आहेत, तर 33 ते 35 जागा हे भाजपला दिलेत, काँग्रेसला 1 जागा दाखवली आहे. म्हणून दोघांमध्ये टक्कर आहे आणि ही टक्करचा निकाल 8 तारखेला येईल. त्यामध्ये कळेल की पुन्हा एकदा अँटी इन्कम प्रो इन्कम्बन्सी घेऊन येतात केजरीवाल का इथं परिवर्तन होत आहे. बरोबर आहे गणेश, अनेक मुद्दे आहेत जे दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांवरती परिणाम करणारे आहेत. धन्यवाद केलेल्या सविस्तर विश्लेषणासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.